ह्या लेक्चर मध्ये काय बघतोय आपण? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड सॉल्व्हंट. आणि त्याकरता आपण पहिले एक एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्याला सरबत तयार करायचंय, तर सरबत तयार करताना आपण थंड पाणी घेतो. सरबत तयार करताना आपण काय करतो? थंड पाणी घेतो आणि त्या थंड पाण्यामध्ये साखर टाकतो. त्या थंड पाण्यामध्ये काय टाकतो आपण? साखर. एक तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन सांगा. साखर लवकर विरघळते का नाही विरघळत? सांगा बरं, कोण सांगतंय? थंड पाण्यामध्ये साखर लवकर विरघळते का नाही विरघळत? वैष्णवी सांगा. वैष्णवी चव्हाण. नाही. लवकर नाही विरघळत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर साखर थंड पाण्यामध्ये लवकर विरघळणार नाही. त्याला वेळ लागेल. थंड पाण्यात नाही लवकर विरघळणार. पण तेच जर साखर चहामध्ये टाकली आपण आणि ते पाणी गरम आहे, तर काय होणार? लवकर विरघळणार. याचा अर्थ सांगा, कुठल्याही सोल्यूटचं विरघळण्याचं प्रमाण हे कोणावर डिपेंड असतं मित्रांनो? तर टेम्परेचरवर. म्हणजे टेम्परेचर नुसार सोल्यूटची सॉल्युबिलिटी चेंज होते. टेम्परेचर नुसार काय होतं? सोल्यूटची सॉल्युबिलिटी चेंज होते. काही सोल्यूट असतात की ज्यांचं टेम्परेचर जर आपण वाढवलं तर त्यांची सॉल्युबिलिटी वाढत चालते. आणि काही लिक्विड्स असतात की जर त्यांचं टेम्परेचर आपण वाढवलं तर त्यांचं विरघळण्याचं प्रमाण वाढत नाही, उलट कमी होतं. मग दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड्स इन लिक्विड सॉल्व्हंट. तर आपल्याला काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स या ठिकाणी घ्यायचे आणि त्या एक्झाम्पल नुसार आपल्याला पाठ बघायचा आहे. तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला एक ग्राफ दिसतोय. बघा, एक ग्राफ त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि हा जो ग्राफ आहे, सांगा बरं, या ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतलेलं? टेम्परेचर. टेम्परेचर. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतलं? टेम्परेचर. आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग काय घेतलेले आपण? सॉल्युबिलिटी इज टेकन. अलॉंग वाय ऍक्सिस वी हॅव टेकन द सॉल्युबिलिटी. त्या ठिकाणी वाय ऍक्सिसच्या अलॉंग आपण सॉल्युबिलिटी घेतली. आता बघा, जसं टेम्परेचर वाढेल तसं सॉल्युबिलिटी कोणाची सर्वात जास्त वाढते? ग्राफ बघून सांगा बरं. ग्राफ बघून सांगायचंय. जसं आपण टेम्परेचर वाढवतो तसं कोणाची सॉल्युबिलिटी सगळ्यात जास्त वाढते? ग्राफ बघून सांगा. KNO3. हा, साक्ष KNO3 बरोबर आहे. कोणाची सॉल्युबिलिटी वाढते? KNO3 ची. तुम्ही ऑब्झर्व करा. जर ग्राफ बघितला तर बघा, हा जो एरो आहे, या एरोने आपण दाखवतोय की हा जो ग्राफ आहे हा सरळ रेषेत एकदम जास्त स्लोपवाला ग्राफ आहे. याचा अर्थ काय सांगा? जर आपण टेम्परेचर वाढवलं तर KNO3 ची सॉल्युबिलिटी सगळ्यात जास्त वाढते. म्हणजे काय? समजा मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये KNO3 टाकलं. पाणी घेऊन सांगा, पाण्यामध्ये काय टाकलं आपण? KNO3. आणि टेम्परेचर कमी ठेवलं तर KNO3 कमी विरघळणार. पण जसं आपण त्या पाण्याचं टेम्परेचर वाढवत नेऊ, सांगा, तसं KNO3 चं विरघळण्याचं प्रमाण काय होत जाईल? वाढत जाईल. म्हणजे याचा अर्थ KNO3 ची सॉल्युबिलिटी काय होत जाईल? वाढत जाईल इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. सांगा मित्रांनो, अजून एखादं एक्झाम्पल याच्यात जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की NaCl जे NaNO3 बघा, दुसरा ग्राफ बघा, हा NaNO3 चा ग्राफ आहे. बघा, हा जो 50 आणि 100 पासून स्टार्ट होतोय आणि इकडे जातोय. हा जो सेकंड ग्राफ आहे हा कोणाचा आहे? NaNO3 चा. त्याची पण सॉल्युबिलिटी भरपूर प्रमाणात वाढते इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर, सॉल्युबिलिटी गेट इन्क्रीज अप्रिशिएबली. आणि अजून एक पार्ट त्या ठिकाणी आहे, विच इज दॅट इज द KBr. आपण KBr चं एक्झाम्पल घेऊ. बघा, KBr ची सॉल्युबिलिटी सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढते इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर त्या ठिकाणी सॉल्युबिलिटी वाढते. मग आपण या ठिकाणी जर विचार केला
आता या ठिकाणी आपण विचार करू काय कंडिशन प्रेझेंट आहे. इथं या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचंय की जर सॉल्युबिलिटीचा विचार केला तर हा बघा, हा पहिला ग्राफ आहे जो KNO3 चा आहे. इथून स्टार्ट होतोय. कुठून स्टार्ट होतोय? या ठिकाणी KNO3 चा ग्राफ इथून आणि डायरेक्टली इथं पर्यंत. म्हणजे या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं, द सॉल्युबिलिटी ऑफ KNO3 इन्क्रीजेस अप्रिशिएबली. सॉल्युबिलिटी ऑफ बघा ह्या पद्धतीने KNO3 ची सॉल्युबिलिटी वाढते. त्याच प्रकारे NaNO3 ची सॉल्युबिलिटी सुद्धा ह्या लाईनच्या अलॉंग वाढते. त्याच प्रकारे जर आपण KBr चा विचार केला, कोणाचा विचार केला? KBr, त्याची सुद्धा सॉल्युबिलिटी ह्या लाईनच्या अलॉंग वाढते. म्हणजे सांगा या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर सॉल्युबिलिटी कोणाकोणाची? KNO3 ची सॉल्युबिलिटी. कोणाची सॉल्युबिलिटी? KNO3, नंतर कोण? NaNO3 आणि नंतर कोण? KBr. तर यांची सॉल्युबिलिटी टेम्परेचर नुसार बऱ्याच प्रमाणात वाढत असते. यांची सॉल्युबिलिटी टेम्परेचर नुसार बऱ्याच प्रमाणात वाढते. तर वाक्य बघा, सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट लाईक KNO3, NaNO3 अँड KBr. बघून घ्या कोणतं कोण आहे सांगा? KNO3, NaNO3 अँड KBr एक्सेट्रा increases appreciably with temperature. increases appreciably with temperature. म्हणजे याचा अर्थ काय आहे की टेम्परेचर वाढवलं तर यांची सॉल्युबिलिटी बऱ्याच प्रमाणात वाढते. कारण बघा आपण जसं y ऍक्सिस च्या अलॉंग जाऊ सॉल्युबिलिटी, y ऍक्सिस च्या अलॉंग कोण आहे? सॉल्युबिलिटी. आणि x ऍक्सिस च्या अलॉंग जाऊ तर टेम्परेचर आहे. म्हणजे याचा अर्थ सॉल्युबिलिटी जास्त सगळ्यात जास्त सॉल्युबिलिटी कोणाची वाढते मित्रांनो? सांगा सगळ्यात जास्त सॉल्युबिलिटी कोणाची आहे? KNO3 ची. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात कोणाची आहे? NaNO3 आणि एकदम कमी म्हणजे त्या तिघांमध्ये KBr. पण ह्या तिघांची सॉल्युबिलिटी बऱ्याच प्रमाणात वाढते इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर. जर आपण काय वाढवलं? टेम्परेचर वाढवलं तर त्या ठिकाणी सॉल्युबिलिटी वाढण्याचं प्रमाण भरपूर जास्त आहे. मग वाक्य काय आलं सांगा? सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट्स लाईक KNO3, NaNO3 and KBr in etc. increases appreciably with temperature. नंतरचा आपण विचार करू तर बघा आता मी दुसरे सॉल्ट घेतोय NaBr. बघा बरं मला सांगा NaBr हा ग्राफ कोणाच्या अलॉंग चाललेला आहे बऱ्यापैकी? कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग? सांगा NaBr चा हा ग्राफ आहे, हा कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग चाललेला आहे सांगा? एक्स ऍक्सिस. म्हणजे सांगा काय वाढतंय? सांगा ना एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काय वाढतं? टेम्परेचर. पण सांगा सॉल्युबिलिटी जसं KNO3 चा ग्राफ जर बघितला तर 0 टेम्परेचरला एवढी सॉल्युबिलिटी होती आणि 100 टेम्परेचरला एवढी सॉल्युबिलिटी आहे. आणि जर तोच ग्राफ आपण NaBr चा बघितला तर 0 टेम्परेचरला एवढी सॉल्युबिलिटी आहे आणि 100 टेम्परेचरला एवढीच आहे. म्हणजे सांगा खूप वाढली का सॉल्युबिलिटी? नाही. बिलकुल वाढलेलीच नाही, एकदम थोडीशी सॉल्युबिलिटी वाढली. त्याच प्रकारे जर आपण NaCl बघितलं, NaCl, NaBr नंतर कोणतं बघितलं? NaCl, त्याच्यात सुद्धा सॉल्युबिलिटी एकदम कमी प्रमाणात वाढते. आणि लास्टला आपण बघितलं KCl, तर KCl ची सॉल्युबिलिटी सुद्धा एकदम कमी प्रमाणात वाढते. म्हणजे याचा अर्थ सांगा, द सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्सेस लाईक NaBr, NaCl and KCl changes slightly with temperature. बघा तुम्हाला जर एक्झाम्पल लक्षात घ्यायचे तर KNO3, NaNO3 आणि KBr यांची सॉल्युबिलिटी आहे जास्त प्रमाणात वाढते. त्यानंतर NaBr, KBr नाही NaBr, KCl आणि NaCl यांची सॉल्युबिलिटी वाढण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? टेम्परेचर जरी आपण वाढवलं तरी यांची सॉल्युबिलिटी जास्त प्रमाणात वाढत नाही. पण जर आपण अजून एक ग्राफ मी इथं काढतोय एक्स्ट्रा ग्राफ, हा ग्राफ बघा आणि हा ग्राफ सांगा अपवर्ड जातोय का डाऊनवर्ड येतोय? डाऊनवर्ड. आणि हा ग्राफ आहे Na2SO4 चा. हा ग्राफ कोणाचा आहे सांगा?
Na2SO4 चा ग्राफ आहे आणि तो काय सांगतोय की जर आपण टेम्परेचर वाढवलं तर Na2SO4 ची सॉल्युबिलिटी वाढत नाही मित्रांनो. ग्राफ अपवर्ड नाही जात, टेम्परेचर वाढवल्यावर ग्राफ डाऊनवर्ड जातो आणि यावरून आपण म्हणू शकतोय की Na2SO4 ची सॉल्युबिलिटी कमी होते. म्हणजे काय की कमी टेम्परेचरला Na2SO4 जास्त सोल्युबल आहे. कमी टेम्परेचरला Na2SO4 जास्त सोल्युबल आहे and if we increase the temperature तर त्याची सॉल्युबिलिटी डिक्रीज होते मित्रांनो. त्याची सॉल्युबिलिटी काय होते गेट डिक्रीज. सांगा बरं मग काय काय पॉइंट्स आपण या ठिकाणी बघितले, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. सांगा बरं काय काय पॉइंट्स बघितले, ग्राफ बघून सांगा मला. ग्राफ बघून सांगा कोण कोण आहे ज्यांची सॉल्युबिलिटी ही वाढते. सांगा टेम्परेचर वाढवलं तर सॉल्युबिलिटी वाढते असं कोण कोण आहे. KNO3 NaNO3 आणि NaNO3 NaNO3 आणि KBr ना यांची सॉल्युबिलिटी वाढते. NaBr KCl आणि NaCl यांची सॉल्युबिलिटी वाढते पण कमी प्रमाणात. आणि लास्टला कोणतं घेतलं आपण Na2SO4. सांग याची सॉल्युबिलिटी कमी होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर 2 मार्कांकरता हा क्वेश्चन मित्रांनो विचारला जातो आणि त्यामध्ये 3 पॉइंट्स आपल्याला नोट करायचे. सांगा पहिला पॉइंट बघा, सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्सेस लाईक NaBr, NaCl and KCl एक्सेट्रा चेंजेस स्लाइटली. म्हणजे एकदम थोडं प्रमाणे वाढण्याचं विथ टेम्परेचर. त्यानंतर सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट्स लाईक KNO3 लक्षात ठेवा, NaNO3 and KBr एक्सेट्रा increases appreciably with temperature and solubility of Na2SO4 decreases with increase in temperature. लक्षात आलं. सांगा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग टेम्परेचर, वाय ऍक्सिसच्या अलॉंग सॉल्युबिलिटी आणि प्रत्येकाचा ग्राफ कसा आहे हे तुम्हाला पाठ करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. की सगळ्यात टॉपचा ग्राफ KNO3 चा आहे, लोअर साइडचा NaNO3 चा आहे आणि त्याच्या लोअर साइडचा KBr आणि मग बंद कर. हॅलो चालू करू नको. हॅलो इकडे आमचे ओम गायकवाड म्यूट करा. तर हे झालं इफेक्ट ऑफ सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड्स इन लिक्विड सॉल्व्हंट. तर त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी विचारात घेऊ. आता explain the factors affecting on solubility of gas in liquids. Solubility of gas in liquids. बघा आता याच्यात आपल्याला पॉइंट विचारात घ्यायचे की हाऊ द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड्स. सांगा सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड्स करता आपल्याला कंडिशन्स घ्यायच्या आहे. तर पहिलं सांगा एखाद्या गॅसचा जर आपण टेम्परेचर कमी केलं, एखाद्या गॅसचं जर आपण टेम्परेचर कमी केलं तर सांगा बरं हळूहळू तो गॅस कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. इफ वी कूल द गॅस अँड डिक्रीज इट्स टेम्परेचर देन व्हॉट हॅपन्स. सांगा जर आपण गॅसचं कुलिंग केलं आणि गॅसचं जर कुलिंग केलं तर सांगा गॅस कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. लिक्विड फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. लिक्विड. आता काही गॅसेस हे लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे समजा आपण एक्स गॅस घेतला आणि एक गॅस घेतला वाय आणि सुरुवातीला दोघांचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. मग आपण ते केलं 15 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, -5 डिग्री सेल्सिअस. तर -5 ला काय झालं, एक्स गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, एक्स गॅस काय झाला
लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला, पण वाय गॅस मात्र लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला नाहीये. मग अजून आपण टेम्परेचर कमी केलं, -10°C, -15°C, तर -15°C ला वाय गॅस पण लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. -15°C ला वाय गॅस सुद्धा कशात कन्वर्ट झाला? लिक्विड मध्ये. सांगा मग कोणता गॅस आहे जो लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय? एक्स का वाय? एक्स. एक्स. सांगा बरं, जसं आपण टेम्परेचर कमी केलं तर -5 ला एक्स गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला आणि वाय मात्र लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला नाही. त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्याकरता अजून टेम्परेचर कमी करावं लागलं. मग अशा कंडिशन्स मध्ये एक्स गॅस इज मोर लिक्विफिएबल. सांगा काय कंडिशन आहे? एक्स इज मोर लिक्विफिएबल दॅन वाय. म्हणजे याचा अर्थ सांगा, कोणता गॅस आहे जो इझिली लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय? सांगा, एक्स आणि वाय या दोघांमध्ये कोणता गॅस आहे जो इझिली लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय? एक्स. एक्स. -5 ला आणि वाय मात्र -15 ला. मग आता मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये एक्स ला पण विरघळायचा ट्राय केला आणि वाय ला पण विरघळण्याचा ट्राय केला. पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये एक्स ला विरघळलं आणि याच्यात कोणाला विरघळवलं? वाय ला डिझॉल्व्ह केलं. तर जो गॅस लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो तो जास्त लवकर डिझॉल्व्ह होतो पाण्यात, तो लवकर विरघळतो पाण्यात. मग सांगा बरं, एक्स आणि वाय मध्ये कोणता गॅस आहे जो लवकर जास्त सोल्युबल आहे पाण्यामध्ये? एक्स. एक्स. म्हणजे सांगा कन्सेप्ट काय सांगते? द गॅस विच कॅन बी इझिली लिक्विफाईड. बघा व्यवस्थित, द गॅस विच कॅन बी इझिली लिक्विफाईड are more soluble in water than the gases which are liquefied with difficulty. बघा, एक्स पण कशात कन्वर्ट झाला? लिक्विड मध्ये. वाय पण लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला, बट एक्स इज मोर लिक्विफिएबल and it is easily liquefied as compared to y. Then x is more soluble in water as compared to y. म्हणजे जो गॅस लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो तो पाण्यात जास्त विरघळतो. कळालं का? लक्षात आली कन्सेप्ट? सांगा, जो गॅस, काय वाक्य आहे सांगा? जो गॅस, सांगा जो गॅस, काय वाक्य येईल? सांगा. सौरभ लोणारी सांगा. सौरभ. जो गॅस पाण्यामध्ये लवकर लिक्विफाईड होतो. नाही नाही नाही, जो गॅस लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो तो पाण्यात लवकर विरघळतो. सांगा आता. जो गॅस लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो तो पाण्यात जास्त विरघळतो. सांगा आता. तर सांगा बरं, कोणता गॅस लवकर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय? एक्स. देन एक्स इज मोर लिक्विफिएबल देन वाय अँड इट कॅन बी मोर सॉल्युबल इन वॉटर. आता हे झालं नेचर ऑफ गॅस, म्हणजे गॅस कोणत्या प्रकारचा आहे. द गॅस विच इज इझिली लिक्विफाईड, विच कॅन बी लिक्विफाईड इझिली, आर मोर सोल्युबल इन वॉटर दॅन द गॅसेस विच आर लिक्विफाईड विथ डिफिकल्टी. हे झालं पहिली कंडिशन. मी परत सांगल. आता दुसरी कंडिशन, टेम्परेचर. तर टेम्परेचर जास्त असेल तर गॅसचं विरघळण्याचं प्रमाण कमी असतं मित्रांनो. टेम्परेचर जर कसं असेल, जास्त असेल तर त्या ठिकाणी गॅसचं विरघळण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे सांगा बरं, solubility of gas is inversely proportional to temperature. म्हणजे काय सांगा, की जर टेम्परेचर आपण जास्त ठेवलं तर गॅस कमी प्रमाणात विरघळणार आणि टेम्परेचर कमी ठेवलं तर गॅस जास्त प्रमाणात विरघळणार. म्हणजे अपोजिट. काय कंडिशन आहे सांगा? तर the solubility of gas is inversely proportional to temperature. Solubility of gas is inversely proportional to the temperature. म्हणजे टेम्परेचर बरोबर या ठिकाणी कसं प्रपोर्शन असेल? इनवर्स proportion. Solubility of gas is inversely proportional to the temperature.
आणि लास्ट पॉइंट आहे दॅट विल बी solubility of gas. Solubility of gas is directly proportional to pressure. Sorry, pressure. Solubility of gas is directly proportional to the pressure. Pressure बरोबर डायरेक्ट प्रपोर्शन आहे आणि टेम्परेचर बरोबर इनवर्स प्रपोर्शन आहे. वैष्णवी सांगा, वैष्णवी चव्हाण, टेम्परेचर वाढवलं तर गॅस विरघळण्याचं प्रमाण काय होईल? सांगा, जास्त. टेम्परेचर वाढवलं तर गॅस विरघळण्याचं प्रमाण काय होईल? साक्षी सांगा. कमी होईल. गॅस विरघळण्याचं प्रमाण कमी होईल. का बरं सांगा? कारण प्रपोर्शन कसं आहे? इनवर्स. इनवर्स प्रपोर्शन आहे, त्यामुळे टेम्परेचर वाढवलं तर त्या ठिकाणी सॉल्युबिलिटी कमी होणार. आणि आता प्रेशरच्या बाबतीत विचार करा. सांगा, अपूर्व सांगा, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस आणि प्रेशर यांच्यात कसं प्रपोर्शन आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. दॅट इज डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे काय सांगा, जर आपण प्रेशर वाढवलं तर सॉल्युबिलिटी सुद्धा वाढणार. लक्षात आलं का? स्वप्नील गायकवाड लक्षात आलं का? हो. सांगा, टेम्परेचरवर कसं प्रपोर्शन आहे? स्वप्नील सांगा, टेम्परेचरवर कसं प्रपोर्शन आहे? डायरेक्टली. टेम्परेचर बघा, स्क्रीनवर बघा, टेम्परेचरवर कसं प्रपोर्शन आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल. इट इज इनवर्सली प्रपोर्शनल. आणि प्रेशर बरोबर डायरेक्ट प्रपोर्शन. Directly स्वप्नील लक्षात घ्या की टेम्परेचर बरोबर इनवर्स आहे आणि प्रेशर बरोबर डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आता 3 पॉइंट कळाले का? द गॅसेस विच कॅन बी लिक्विफाईड, इझिली लिक्विफाईड, आर मोर सोल्युबल इन वॉटर than the gases which are liquefied with difficulty. Then second one, the solubility of gas is inversely proportional to the temperature. And third, the solubility of gas in liquid is directly proportional to pressure. म्हणजे ज्या गॅसचं प्रेशर जास्त असतं तो गॅस पाण्यामध्ये जास्त विरघळतो. ज्या गॅसचं प्रेशर कमी असतं तो गॅस पाण्यामध्ये कमी विरघळतो. तर हे झाल्या कंडिशन सॉल्युबिलिटी करता. ते 3 पॉइंट लक्षात ठेवायचे विच आर रिलेटेड टू द सॉल्युबिलिटी, जे कोणाशी संबंधित आहे? सॉल्युबिलिटीशी संबंधित आहे. तर नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. बघा, आताच आपण बघितलं. सांगा बरं, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस आणि प्रेशर कसं प्रपोर्शन आहे? डायरेक्टली. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन कशामध्ये? लिक्विड. म्हणजे जसं कार्बन डायऑक्साइड पाण्यात विरघळला. आता कोल्ड ड्रिंक्स मध्ये तुम्ही बघा, कोल्ड ड्रिंक्स मध्ये प्रेशर जास्त ठेवता. जर तुम्ही त्या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलचं झाकण उघडलं तर डायरेक्ट एकदम हवा बाहेर पडते प्रेशरनी. तर का बरं? कारण जर त्या बॉटल मधलं प्रेशर जास्त ठेवलं तर कार्बन डायऑक्साइड त्यात जास्त विरघळू शकतो. का बरं? कारण सॉल्युबिलिटी ऑफ गॅस ऑफ इन अ लिक्विड इज डायरेक्टली proportional to pressure. Solubility of gas in a liquid is directly proportional to pressure. आता हे जे वाक्य मी इथं सांगतोय हे सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं? तर हेनरीज नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी हे वाक्य पहिल्यांदा सांगितलं. सांगा, कोणत्या सायंटिस्टने सांगितलं? आयुष जाधव सांगा. आयुष जाधव. आयुष जाधव. आयुष जाधव. हेनरी. आणि त्यामुळे याला नाव दिलं जातं हेनरीज लॉ. काय नाव दिलं जातं सांगा याला? हेनरीज लॉ. आणि हेनरीज लॉ काय सांगतोय? द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. पुन्हा एकदा बघा, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड म्हणजे गॅसचं पाण्यामध्ये विरघळण्याचं प्रमाण. गॅसचं पाण्यामध्ये विरघळण्याचं प्रमाण हे कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल सांगा? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. प्रेशर बरोबर डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज
डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. वाक्य बघा बरं इथं. द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. बघा इथं आताच आपण बघितलं, काय वाक्य बघितलं सांगा. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस is directly proportional to solubility of gas is directly proportional to pressure. Solubility of gas is directly proportional to pressure. Solubility आणि प्रेशर यांच्यात कसं प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग आता सॉल्युबिलिटीचं नोटेशन मी यस वापरतो मित्रांनो. सॉल्युबिलिटीचं नोटेशन काय वापरतो, यस. यस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. सांगा यस म्हणजे काय आहे, सांगा अपूर्व, सांगा यस म्हणजे काय आहे. Solubility. इट इज द सॉल्युबिलिटी. आणि पी म्हणजे काय आहे, प्रेशर. प्रेशर. आणि दोघांमध्ये कसं प्रपोर्शन आहे, डायरेक्टली डायरेक्ट प्रपोर्शन आहे. यस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. मग आता सांगा मला प्रपोर्शनचं साइन काढून इक्वल टू साइन घ्यायचंय, तर मी काय करू बरं. प्रपोर्शनचं साइन काढून मला इक्वल टू साइन घ्यायचंय. वी हॅव टू इंट्रोड्यूस द कॉन्स्टंट. सांगा काय इंट्रोड्यूस करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावं लागेल. आपल्याला कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागेल. आणि तो जो बघा मग सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. मग सॉल्युबिलिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू प्रेशर. आणि हा जो कॉन्स्टंट आहे याला आपण म्हणू, नोटेशन देऊ के एच. एच का बरं सांगा, हा लॉ कोणता आहे, हेनरीज लॉ. म्हणून कॉन्स्टंटला आपण काय घेतोय, के एच. आणि मग यस इज इक्वल टू फॉर्म्युला भेटला आपल्याला के एच इंटू पी. आता हा जो पार्ट आहे के एच इंटू पी, तर याला म्हणतात हेनरीज कॉन्स्टंट. के एच ला काय म्हणतात, हेनरीज कॉन्स्टंट. आपण इथं समजा प्रेशरची व्हॅल्यू मी काय घेतली, 1 बार. इफ प्रेशर इक्वल टू 1 बार, प्रेशरची व्हॅल्यू मी 1 बार घेतली, तर सांगा बरं मित्रांनो सॉल्युबिलिटी इक्वल टू काय येईल, के एच. आणि इंटू 1 म्हणजेच के एच इक्वल टू येईल यस. आणि मग मला आता सॉल्युबिलिटीला के एच ला डिफाईन करता येईल. सांगा बरं के एच कोणा इतकं आलं, सांगा के एच कोणा इतकं आलं, सॉल्युबिलिटी इतकं. आणि कधी, जेव्हा प्रेशरची व्हॅल्यू किती आहे, 1 बार. प्रेशरची व्हॅल्यू किती आहे, 1 बार. लक्षात आलं. सांगा इथं पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. हेनरीज नावाच्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलं की सॉल्युबिलिटी ऑफ द गॅस इन लिक्विड म्हणजे एखाद्या गॅसचं पाण्यामध्ये विरघळण्याचं प्रमाण, त्याला म्हणायचं सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. मग प्रपोर्शनचं साइन काढून कोणतं साइन घेऊ आपण, इक्वल टू. आणि जेव्हा मित्रांनो प्रपोर्शनचं साइन काढायचंय आणि इक्वल टू साइन घ्यायचंय, तेव्हा काय इंट्रोड्यूस करावा लागतो, कॉन्स्टंट. काय इंट्रोड्यूस करावा लागतो, कॉन्स्टंट. मग यस इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू पी. आणि सांगा तो कॉन्स्टंट काय घेतला, सर्वेश सांगा, सर्वेश कुलकर्णी. के एच. कॉन्स्टंट काय घेतला आपण, के एच. मग यस इज इक्वल टू आलं के एच इंटू पी. बघा यस इज इक्वल टू आलं के एच इंटू पी. आणि त्यानंतर आपण पी ची व्हॅल्यू किती घेतली, ऋतुजा सांगा, ऋतुजा समोंशी. 1 बार. 1 बार. One bar. व्हॅल्यू किती घेतली, बार. 1 बार. मग सांगा पी इक्वल टू 1 बार घेतलं तर व्हॅल्यू पुटअप करा पी च्या जागेवर, तर सांगा एस इज इक्वल टू आलं के एच इंटू 1. आणि मग के एच इक्वल टू आलं यस.
KH इक्वल टू काय आलं यस. आणि आता मला कोणाला डिफाईन करायचं आहे, वी हॅव टू डिफाईन द KH. कोणाला डिफाईन करू आपण, KH ला डिफाईन करू. तर बघा मी डिफाईन करतोय आणि मग ज्याला विचारल त्याला सांगता आलं पाहिजे. विशाल नागरे, सानिका महाले, तुम्हाला मी विचारणार आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी पहिले डिफाईन करतोय. सांगा KH म्हणजे काय आहे, हेनरीज कॉन्स्टंट. KH म्हणजे काय सांगा, हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज, याला डिफाईन करू आपण, डिफाईन ॲज द सॉल्युबिलिटी. सांगा बरं काय आहे, इज द हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज द सॉल्युबिलिटी. सांगा बरं सॉल्युबिलिटी ऑफ कोणाची, गॅस. कशामध्ये, इन लिक्विड. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आणि सॉल्युबिलिटी कशात एक्सप्रेस करतात ते पण लक्षात घ्या. सॉल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर मोल पर डेसिमीटर क्यूब. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, 1 लिटर आणि 1 डेसिमीटर क्यूब सारखं असतं. 1 लिटर आणि 1 डेसिमीटर क्यूब कसा असेल, सारखा असेल. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. मग सांगा बरं सॉल्युबिलिटी कशात व्यक्त करायची, मोल पर लिटर मध्ये किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब. मग हेनरीज कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. पण कधी सांगा, व्हेन प्रेशर इज, सांगा प्रेशर किती पाहिजे, 1 बार. प्रेशर किती पाहिजे सांगा, प्रेशर इज 1 बार. तर इथं आपण आता बघा हेनरीज लॉ, द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस in liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. My S is directly proportional to P, and therefore S is equal to KH into P. S is equal to काय सांगा, KH into P, where S is the solubility of gas in mole per liter. या ठिकाणी S म्हणजे कोण असेल सांगा, solubility of gas in मोल पर लिटर. P काय असेल, प्रेशर ऑफ द गॅस इन बार. सांगा P काय असेल, प्रेशर ऑफ द गॅस इन बार. आणि KH इज द हेनरीज कॉन्स्टंट. आणि KH काय असेल सांगा मित्रांनो, हेनरीज कॉन्स्टंट. तर आता समजा बघा मी इथं प्रेशरची व्हॅल्यू किती घेतली, प्रेशर इज टेकन ॲज 1 बार. प्रेशर हे 1 बार आपण घेतलं. प्रेशर किती घेतलं, 1 बार. तर सांगा बरं जेव्हा प्रेशरची व्हॅल्यू मी 1 बार घेणार तर सांगा S इज इक्वल टू येईल KH इंटू 1, म्हणजेच S इक्वल टू आलं KH. आणि मग आपण KH ला डिफाईन केलं, KH इक्वल टू S आलं. S इक्वल टू KH आहे, म्हणजेच सांगा KH इक्वल टू काय आलं, KH इक्वल टू येईल S. आणि मग हेनरीज कॉन्स्टंट KH इज डिफाईन ॲज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड at 1 bar. किती प्रेशर असताना, 1 bar ओव्हर द लिक्विड. बघा हेनरीज कॉन्स्टंट KH is defined as the solubility of gas in liquid at 1 bar pressure. At 1 bar pressure over the liquid. 1 bar pressure पाहिजे over the liquid. हे झालं, that is the solubility of gas. आता सांगा आपण आताच फॉर्म्युला बघितला, solubility is directly proportional to pressure. मग S is equal to होतं KH into P. S is equal to काय आहे, KH into P. मग KH equal to काय येईल बरं, S divided by P. P divide ला नाही S बरोबर, P काय करा, S बरोबर डिवाइड ला न्या. सांगा बरं मित्रांनो S चं युनिट काय आहे, आताच घेतलेलं आहे, मोल मोल पर लिटर. पर डेसिमीटर क्यूब. पर डेसिमीटर क्यूब ला असं लिहायचं, रेस टू -3 घ्यायचं पर डेसिमीटर क्यूब. आणि सांगा बरं प्रेशरचं युनिट काय घेतलं, काय घेतलं सांगा, बार. म्हणजे सांगा KH इक्वल टू आलं S अपॉन P. पुन्हा एकदा बघा, S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. मग therefore S इज इक्वल टू KH into P. Therefore KH इक्वल टू S divided by P. KH इक्वल टू काय सांगा,
S डिवायडेड बाय P. आणि S म्हणजे सॉल्युबिलिटी, आणि सॉल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर डेसिमीटर क्यूब. सॉल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर डेसिमीटर क्यूब. आणि प्रेशर इज एक्सप्रेस्ड इन बार. आणि प्रेशर कशामध्ये व्यक्त करायचं आहे, तर प्रेशर इज एक्सप्रेस्ड इन बार. मग आता मी एकत्र पाठ घेतोय. मोल पर डेसिमीटर क्यूब आणि बार डिवाइडला आहे. सांगा बारचा पॉवर किती येईल, 1. डिवाइडला असताना आणि मल्टिप्लायला आणलं तर -1. तर आपल्याला युनिट भेटल द SI युनिट ऑफ के. के म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट, ज्याला आपण आता KH म्हटलेलं आहे. काय आलं सांगा, मोल पर लिटर पर बार. ऍक्च्युअली असं पण लिहिता येईल. मी तुम्हाला सांगितलेले आता की डेसिमीटर क्यूब आणि लिटर सारखं असतं. मग पर डेसिमीटर क्यूबच्या ऐवजी तुम्ही पर लिटर पण म्हणू शकताय आणि पर बार, हे पण चालेल आणि हे पण चालेल. दोन्ही पण युनिट त्या ठिकाणी चालू शकते. तर शॉर्ट मध्ये या ठिकाणी आपण हा जो पार्ट आहे याचा विचार करू आणि मग पुढचा पार्ट कंटिन्यू करू, है ना. तर मग आता आपण हा जो पार्ट इथं कव्हर केला, तर ह्या पार्ट मध्ये आपल्याला बघता येऊ शकतंय की कोणता पार्ट, तर जे लॉज वगैरे आपण बघितले आता, तर ते लॉजचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येईल. बघा मग कोणता कोणता पार्ट आपण बघितलेला आहे, तर तो जर आपण इथं बघितला तर तुमच्या लक्षात येईल काय काय कंडिशन्स प्रेझेंट आहे. बघा पहिल्या पार्ट मध्ये आपण या ठिकाणी बघितलं की एक्स ऍक्सिसच्या अलॉंग टेम्परेचर घेतलं, वाय ऍक्सिसच्या अलॉंग सोल्युबिलिटी घेतली. तर KNO3, NaNO3 आणि NaBr यांची सोल्युबिलिटी जास्त असते. त्यानंतर जे NaCl, नंतर KCl आणि NaBr यांची सोल्युबिलिटी त्या ठिकाणी कमी असते. आणि जो Na2SO4 आहे त्याची सोल्युबिलिटी टेम्परेचर नुसार कमी कमी होते. त्यांची सोल्युबिलिटी टेम्परेचर नुसार कमी होते. त्यानंतर मग आपण बघितलं की काय कंडिशन्स बघितल्या, नेचर ऑफ गॅस. द गॅसेस विच कॅन बी इझिली लिक्विफाईड आर मोर सोल्युबल इन वॉटर दॅन द गॅसेस विच आर लिक्विफाईड विथ डिफिकल्टी. त्यानंतर बघितलं द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि लास्ट पार्ट मध्ये बघितलं प्रेशर. प्रेशर बरोबर कसं प्रपोर्शन आहे, तर प्रेशर बरोबर त्या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन आहे. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. त्यानंतर मग प्रेशर आणि सॉल्युबिलिटी यांचं रिलेशन सांगणारा लॉ आपण बघितला. त्या लॉचं नाव काय आहे, हेनरीज लॉ. आणि हेनरीज लॉ काय सांगतोय आपल्याला की सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली proportional to the pressure. Solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of the gas over the solution. मग S is directly proportional to P. मग S is equal to proportionचं साइन काढून आपण कोणतं साइन घेतलं, इक्वल टू. तर त्या ठिकाणी आलं KH into P, where KH is called Henry's constant. या ठिकाणी KH ला काय म्हणायचंय मित्रांनो, हेनरीज कॉन्स्टंट. मग S म्हणजे सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन मोल पर लिटर. मोल पर लिटर म्हणा किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब म्हणा, काही अडचण नाही. देन P प्रेशर ऑफ द गॅस इन बार आणि KH ला म्हणतात हेनरीज कॉन्स्टंट. मग जर आपण प्रेशर P ची व्हॅल्यू 1 बार घेतली, जर आपण प्रेशर P ची व्हॅल्यू किती घेतली, 1 बार, तर सांगा S इज इक्वल टू KH into 1 येईल. म्हणजेच S इज इक्वल टू KH. म्हणजेच KH इक्वल टू S आलं. KH इक्वल टू काय आलं, S. मग हेनरीज कॉन्स्टंट KH इज डिफाईन ऍज द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड ऍट 1 बार प्रेशर ओव्हर द लिक्विड. आणि युनिट सुद्धा आपण बघितलं, तर युनिट काय होतं सांगा, मोल पर लिटर पर बार. सांगा युनिट काय होत आहे, मोल पर लिटर पर बार. हे पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे ज्या नोट्स आहे त्या नोट्स मध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व पॉइंट भेटू शकतात. त्याच्यातले काही क्वेश्चन्स
मी आता तुम्हाला विचारतोय आणि त्या क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आले पाहिजे. काही क्वेश्चन्स विचारल्यावर त्याचे उत्तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर ज्याला विचारल त्याने उत्तर द्यायचंय आणि सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे. तयार आहे सगळे? एकदम सोपे. मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे की अवघड प्रश्न विचारणार नाहीये. सोपे तुम्हाला येतील असे क्वेश्चन्स मी विचारणार आहे. सोपे क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे की जे तुम्हाला उत्तर सांगता आले पाहिजे. पहिला माझा प्रश्न आहे, तर त्या ठिकाणी सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, आणि ज्याला विचारेल त्यांनी सांगा, बाकीचे विचार करून ठेवा. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड आणि टेम्परेचर यांच्यात कसं प्रपोर्शन आहे? वसुधा पाटील सांगा. इनवर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनल. करेक्ट आहे. कोणता लॉ आहे जो आपल्याला सॉल्युबिलिटी म्हणजे यस आणि पी म्हणजे प्रेशर यांच्यातलं रिलेशन देतं? योगेश साताळकर सांगा. योगेश साताळकर. सानिया शेख. सानिया आहे का? हेनरीज लॉ. हेनरीज लॉ. कोणता लॉ आहे सांगा? हेनरीज लॉ Law. यूज अस द प्रपोर्शन. हेनरीज लॉ. बरोबर आहे. करेक्ट आहे. गौरी सांगा. हेनरीज लॉ नुसार यस आणि पी यांच्यात कसं प्रपोर्शन आहे? गौरी. डायरेक्टली प्रोपोर्शन. डायरेक्टली प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन आहे कशामध्ये? तर यस आणि पी मध्ये. अक्षदा सांगा. अक्षदा. सोल्युबिलिटीचं युनिट काय? अक्षदा. मोल सॉल्युबिलिटीचं युनिट हा सांगा काय आहे? मोल यल इनवर्स बार इनवर्स. त्याला तसं नाही वाचायचं बेटा. मोल पर लिटर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मोल मोल पर लिटर. मोल पर लिटर म्हणजे त्या ठिकाणी मोल डिवायडेड बाय लिटर. बरोबर आहे. काही अडचण नाहीये. सांगा. ऋतुजा सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर? या ठिकाणी आपण जे प्रेशरचं युनिट घेतलं ते कोणतं आहे? ऋतुजा समोनशी. 1 बार. 1 बार. इट इज बार. हे काय? 1 बार नाही, बार. बार इज द युनिट फॉर प्रेशर. बार हे युनिट असेल प्रेशर करता. त्यानंतर हेनरीज कॉन्स्टंट KH है ना. सांगा. S इज इक्वल टू फॉर्म्युला आहे KH इंटू P. तर अनामिका सांगा. KH चा फॉर्म्युला काय येईल? KH चा. अनामिका. सांगू कसं? काय येईल? KH मी इक्वल सांगू टू. का? अनामिका सांगू शकताय? कल्याणी गायकवाड सांगा. KH इक्वल टू काय फॉर्म्युला येईल? KH इक्वल टू. ठीक आहे. Yes. आवाज नाही Yes तुमचा. upon P. हा. सचिन सांगा. कोण KH सांगताय? हा. KH is equal to S. यस अपॉन P. आणि सचिन तुम्ही सांगा. KH युनिट काय येईल? KS म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट. त्याचं युनिट काय येईल? स्नेहा गाडेकर. मोल पर लिटर पर बार. एकदम करेक्ट. व्हेरी गुड. मोल पर लिटर पर बार इज द युनिट फॉर हेनरीज कॉन्स्टंट. आता हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. हे सर्वांच्या. प्रथमेश आहे का? प्रथमेश भावसार. प्रथमेश भावसार आहे का? सानिका महाले. सानिका. हो. सानिका सांगा. यस आणि पी मध्ये कसं प्रपोर्शन आहे? आवाज नाही येते. हा सांगा. डायरेक्टली. डायरेक्ट प्रपोर्शन. प्रोपोर्शनल. हा. डायरेक्टली प्रपोर्शनल.
यश ताटे सांगा यस आणि टी मध्ये कसं प्रपोर्शन? यस म्हणजे सॉल्युबिलिटी आणि टी म्हणजे टेम्परेचर. सांगा बरं कसं प्रपोर्शन आहे यश? चैताली सांगा. चैताली नागपुरे. Inverse proportion. इनव्हर्स प्रपोर्शन. तसं मला सांगा आपण आता टेम्परेचर आणि सॉल्युबिलिटी यांच्यातला ग्राफ बघितला होता. तर त्या ग्राफ मध्ये सर्वात जास्त टेम्परेचर नुसार कोणाची सॉल्युबिलिटी वाढत होती? टेम्परेचर नुसार कोणाची सॉल्युबिलिटी वाढत होती? KNO3. कोणाची सॉल्युबिलिटी वाढत होती? KNO3. लक्षात आलंय? म्हणजे आता Yes, sir. हा जो पार्ट इतका आपण घेतला हा मला वाटतं बऱ्यापैकी लक्षात आलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण विचारात घेऊ आणि त्याचं एक्झाम्पल आहे दॅट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता हे सॉल्युबिलिटी झालं. आता आपल्याला विचारात घ्यायचं आहे दॅट इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट पार्ट कोणता घ्यायचा आहे? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर मित्रांनो कोणालाही विचारलं की आपण समजा मी तुम्हाला विचारलं की पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? सांगा बरं पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 degree सेल्सिअस. बरोबर आहे. 100 सांगा डिग्री सेल्सिअस. पाण्याचं बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. आता म्हणजे याचा अर्थ काय की ज्या वेळेस आपण पाण्याचं हिटिंग करू तर ते पाणी 100 डिग्री सेल्सिअसला काय व्हायला लागेल? उकळायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण पाणी हिटिंग करणार त्यावेळेस 100 डिग्रीला पाण्याचं बॉइलिंग होणार. 100 डिग्रीला पाण्याचं काय होणार? बॉइलिंग. पण मी आता काय करतोय त्यामध्ये 100 ग्रॅम साखर घेतोय. 1 लिटर पाणी घेतलं समजा आणि त्याला पहिले उकळलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री भरला. आता मी काय करतोय त्या पाण्यामध्ये 100 ग्रॅम साखर टाकतोय. त्या पाण्यामध्ये काय करतोय 100 ग्रॅम साखर टाकतोय आणि परत ते पाणी उकळतोय. 100 ग्रॅम साखर टाकून ते पाणी मी परत उकळतोय. तर माझ्या लक्षात येतंय की आता पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री नाहीये 110 डिग्री सेल्सिअस झालेला आहे. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. सांगा प्युअर वॉटर असताना पाणी किती टेम्परेचरला उकळत होतं? किती? 100 डिग्री सेल्सिअस है ना? बरोबर आहे ना? पण जर मी त्यामध्ये 100 ग्रॅम शुगर ऍड केली तर तेच पाणी आता किती टेम्परेचरला उकळेल? 110 डिग्री सेल्सिअस. प्रॅक्टिकली तुम्ही चेक केलं तरी पण लक्षात येऊ शकेल की ते पाणी ओके ते पाणी 110 डिग्री सेल्सिअसला उकळणार. म्हणजे सांगा साखर टाकल्यानंतर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काय झाला? वाढला, इन्क्रीज झाला. बरोबर आहे ना? सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना मान्य होण्यासारखं आहे. कारण पहिले 100 होता, नाव इट इज 110. मग मी 200 ग्रॅम सोल्यूट टाकलं. शुगर इज द सोल्यूट. मी 200 ग्रॅम शुगर ऍड केलं पाण्यामध्ये आणि परत बॉइलिंग पॉइंट चेक केला तर मला असं लक्षात आलं की बॉइलिंग पॉइंट 120 डिग्री सेल्सिअस झालं. मी असं समजतोय की आता मी शुगरचे पहिले 100 पार्टिकल टाकले होते, नंतर 200 पार्टिकल टाकले, आता मी शुगरचे 300 पार्टिकल टाकतोय पाण्यामध्ये. तर बॉइलिंग पॉइंट परत चेक करतोय तर माझ्या असं लक्षात आलं की बॉइलिंग पॉइंट आता 300 डिग्री सेल्सिअस झालेला आहे. बॉइलिंग पॉइंट किती झालाय सांगा? 300 डिग्री सेल्सिअस. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, 130 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉइंट किती झाला? 130 डिग्री सेल्सिअस. सांगा जेव्हा प्युअर वॉटर होतं तेव्हा बॉइलिंग पॉइंट किती होता? 100 डिग्री सेल्सिअस. ज्या वेळेस मी 100 पार्टिकल टाकले शुगरचे म्हणजे सोल्यूटचे तेव्हा बॉइलिंग पॉइंट किती झाला? 110. 110. जेव्हा मी 200 पार्टिकल टाकले तेव्हा बॉइलिंग पॉइंट किती झाला? 120. जेव्हा मी 300 पार्टिकल टाकले तेव्हा बॉइलिंग पॉइंट किती झाला? 130. 130. म्हणजे सांगा
जेवढे सोल्यूटचे पार्टिकल जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त होतोय आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये ही जी वाढ होते याला म्हणतात इलिव्हेशन. सोल्यूट ऍड केल्यानंतर बॉइलिंग पॉइंट काय होतो? वाढतो. प्लीज सर्वांना लक्षात घ्या, सोल्यूट ऍड केल्यानंतर बॉइलिंग पॉइंट काय होतोय सांगा? बॉइलिंग पॉइंट वाढतो. याला नाव देतोय मी इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. काय नाव देतोय सांगा? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आणि त्यात तुम्हाला एक ऑब्झर्वेशन झालं की जेवढे सोल्यूट पार्टिकल जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजे सांगा बरं, बॉइलिंग पॉइंट मध्ये होणारी वाढ कोणावर डिपेंड आहे? Solute particles. बॉइलिंग पॉइंट कोणावर डिपेंड आहे? सोल्यूट पार्टिकल. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. बरोबर आहे सर्वेश, एकदम करेक्ट आहे. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. जेवढे सोल्यूट पार्टिकल जास्त तेवढं बॉइलिंग पॉइंट काय असतोय? जास्त असतो. मग आता मला सांगा, इलिव्हेशन म्हणजे वाढणे, ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट मध्ये होणारी वाढ. सांगा, बॉइलिंग पॉइंट मध्ये होणारी वाढ कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. कोणावर डिपेंड आहे सांगा? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. आणि आता लक्षात घ्या, ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सोल्यूट पार्टिकलच्या संख्येनुसार बदलते त्याला म्हणतात कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग सांगा, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही कोणती प्रॉपर्टी आहे? कोलिगेटिव्ह. कोण सांगू शकतं व्हाय इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? तर पहिले मी सांगतोय बा, एनी प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन number of solute particle. Any property whose value depends upon number of solute particle is called colligative property. And elevation in boiling point depends upon the number of solute particle. If number of solute particle increases, elevation in boiling point also increases. And therefore, elevation in boiling point depends upon number of solute particle and therefore it is colligative property. Therefore it is colligative property. कोण सांगतं बरं why elevation in boiling point is a colligative property? सांगा, कोण सांगतं की elevation in boiling point ही colligative property काय आहे? सांगा, कोण सांगताय? कार्तिक यावर सांगताय. The property which depends upon the number of solute particles present थोडं मोबाईलच्या म्हणजे आवाज नाही येते in क्लिअर. solution. सांगा तरी पण स्लो सांगा थोडं. A property which depends upon the number of solute particles. and elevation in boiling point कोणावर डिपेंड आहे बेटा? elevation in boiling point कोणावर डिपेंड आहे? सोल्यूट पार्टिकलच्या संख्येवर. आणि त्यामुळे ती झाली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला अशा 4 प्रॉपर्टीज बघायच्या आहे की ज्या कोलिगेटिव्ह आहे. जसं आता आपण एक बघितलं, अशा किती प्रॉपर्टीज बघायच्या या चॅप्टर मध्ये? 4. तर मी डेफिनेशन तुम्हाला सांगतोय, अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. प्रॉपर्टी which depends upon the number of solute particles present in the solution and is independent of the size and chemical nature of the particle. बघा, ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सोल्यूट पार्टिकलच्या संख्येवर डिपेंड असते, ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सोल्यूट पार्टिकलच्या संख्येवर डिपेंड असते, त्या पार्टिकलची साईज किती आहे आणि त्यांचं केमिकल नेचर किती आहे त्याच्यावर डिपेंड नसते, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीला काय नाव दिलं जातं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पुन्हा एकदा सांगतोय, द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल अँड इज इंडिपेंडंट ऑफ द साईज
अँड केमिकल नेचर ऑफ द पार्टिकल, म्हणजे साईज किती आहे पार्टिकलची महत्वाचं नाही, केमिकल नेचर किती कसं आहे महत्वाचं नाही, पण सोल्यूट पार्टिकलची संख्या किती आहे दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे सांगा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये महत्व कोणाला आहे, पार्टिकलच्या साईजला आहे का पार्टिकलच्या संख्येला आहे, Particles number. पार्टिकलच्या संख्येला, दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल. करेक्ट आहे. सांगा केमिकल नेचरवर डिपेंड आहे का काही, नाही. केमिकल नेचरवर डिपेंड नाहीये, केमिकल नेचरवर डिपेंड नाहीये, साईजवर डिपेंड नाहीये, संख्येवर डिपेंड आहे. आणि अशा ज्या प्रॉपर्टी आहे त्यांना म्हणतात कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. अँड देअर आर सच 4 प्रॉपर्टीज विच आर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. अशा 4 प्रॉपर्टीज आहे की ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा, अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल present in the solution and is independent of the size or chemical nature of the particle is called colligative property. And there are 4 examples of the colligative properties which are these examples are relative lowering of vapor pressure. Second one is the elevation of boiling point, जे आता आपण बघितलं. Third one is the depression of freezing point. And fourth one is the osmotic pressure. अशा 4 प्रॉपर्टीज आहे ज्यांना आपण काय म्हणू शकतोय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर ह्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहे तर ते आपण उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू मित्रांनो. मग आजचा जो लेक्चरचा पार्ट झालेला आहे तर हे तुम्ही नोट्स मधून सुद्धा, नोट्स मध्ये मी तुम्हाला सांगू शकतोय क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 नाही घेतला तुम्ही वाचून घ्या तो क्वेश्चन नंबर 6 सोपा आहे. क्वेश्चन नंबर 7 आपण बघितला. क्वेश्चन नंबर 6 फक्त एक वाक्याचा आहे, काही अवघड नाही तो. आणि क्वेश्चन नंबर 7 आपण बघितला म्हणजे एवढे क्वेश्चन्स आपण आजच्या क्लासमध्ये बघितले. म्हणजे कालच्या आणि आजचे मिळून आपले क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचे क्वेश्चन्स कंप्लीट झाले. याच्यात क्वेश्चन नंबर 6 आहे पण नोट्स मध्ये याच्यापेक्षा एक क्वेश्चन एक्स्ट्रा आहे. असे 7 नंबर पर्यंत आपले क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्सप्लेन झाले. तर तुम्ही ते वाचून घ्या आणि उद्या लेक्चरला येताना, उद्या लेक्चर जॉईन करताना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे डेफिनेशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर आजचा हा जो पार्ट आहे तर बऱ्यापैकी समजला का? हो सर. हो सर. बऱ्यापैकी समजला. सौरभ लोणारी समजला का? हो सर. बऱ्यापैकी समजला ना? शेवटपर्यंत टिकून राहायचं ना. आता बरेचसे विद्यार्थी असे की जे मध्येच कंटिन्यू करताय, परत मीटिंगच्या बाहेर जाताय. आयुष जाधव तुम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळेस मीटिंगच्या बाहेर जाऊन आले, एवढं नका फिरून येऊ ना. आयुष जाधव, नेटवर्क प्रॉब्लेम होता सर त्यामुळे. बरं, ज्यांचे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल थोडस आपल्याला जिथे नेटवर्क चांगल्या प्रकारचं आहे त्या ठिकाणी बसा. मी पण माझ्याकडून काय अजून करता येईल ते पण बघतो. फक्त आता तुमच्याकडे जे नेटचा प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सॉल्व्ह करायचा ट्राय करा. लक्षात आलं? आविष्कार समजलं का? आविष्कार अजून कोण आहे? सानिका महाले, तुम्ही लेट आले बेटा क्लासला. रेंज प्रॉब्लेम होता सर. बरं ठीक आहे. थोडस जिथं रेंज आहे ना तिथं बसा. शुभांगी तुम्ही पण एकदा दोनदा बाहेर जाऊन आल्या का? रेंजचा प्रॉब्लेम. बरं ठीक आहे. पण जाऊ दे, जेवढं शिकवलं तेवढं समजलं ना? हो. हो सर. पुरण समजलं का? पुरण ठीक आहे. विशाल नागरे हो सर. समजलं ना? उद्या आपण त्याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करू. रेंज जरी गेली तर तुम्ही परत कंटिन्यू करा किती पण वेळेस, या काही हरकत नाहीये. फक्त रेंज नसेल तर मग डिस्कंटिन्यू करा. जर रेंज असेल तर मग मध्ये लेक्चरला डिस्टर्ब, म्हणजे डिस्टर्ब नाही मला काही, पण तुम्हाला समजणार नाही. पण जर तुम्ही पूर्ण वेळ अटेंड केलं तर गॅरंटी आहे की आपण जे ऑफलाईन शिकवतो त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं समजेल.
कारण आपल्याला इथं क्वेश्चन विचारता येतात है ना. तिथे एवढे क्वेश्चन विचारू शकतो का मी तुम्हाला? नाही विचारता येत है ना. इथं मात्र तेवढे विचारता येतात. तर उद्या पण आपण क्लास कंटिन्यू करू आणि उद्या पुढचे क्वेश्चन्स घेऊ जे लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर शी रिलेटेड. तर आजचं हे लेक्चर आपण इथंच थांबवतोय मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू चैताली, थँक्यू.